चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिथे. जोपर्यंत त्या चेंडूचा पाठला केला जाईल तोपर्यंत एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये सहजरित्याने केलंय. वेलकम बॅक. आलेल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी साम्यवादी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित साम्यवादी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL चा हा थरार. पहिला वर्ष, पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही महत्त्वपूर्ण मॅच नंबर 5, 5वी मॅच. तन्मय स्ट्राईक एंडवरती आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या साथीनं आलेला हर्षल यांना आपण पाहतोय. आणि असं असताना पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज सुयोग आहे ज्याने दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगला कंट्रोल दाखवत असताना बाहेरच्या दिशेने कट केलंय चेंडूला. फ्लाइट आहे, फ्लाइटेड डिलिव्हरी. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपलाय झेल. संपलाय फलंदाज तन्मयचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या विकेटचं बदल, पहिला हादरा टीम सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला. Thank you, DJ. Yes. यानंतरचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. दुसरा समोरून आलाय. त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं, फेकी केली. तोपर्यंत 1-2 धावा कंप्लीट. मंदार म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. मंदार यांचा एक्सपिरियन्स आता कशा पद्धतीने काम करतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. मंदार म्हटलं की आम्हाला कोफराट आठवतो आणि कोफराट आठवले की मागील वर्षाचे विकास पाटील चषक आठवतो जे फायनल कोफराटने जिंकली होती. फ्लाइटेड डिलिव्हरी. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंगचा नजर आणि चेंडू धक 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 करत निघून गेलाय कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 4 धावा आल्या. 4 धावांची धावफलक जाऊन पोहोचला 8 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि आता शेवटच्या चेंडूवरती बघूयात सुयोग कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि मंदार मात्र कशा पद्धतीने रिॲक्ट करतात. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शॉर्ट बॉल आणि तो सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वळतायत आणि सांगतायत हा वाईड आहे. आमचे अज्जूबाई पुन्हा एकदा तयार होऊन आलेले आहेत. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू काही प्रमाणात ऑकवर्ड झाले. त्यानंतर दिशा देत असताना एका धावेसाठी पाठवलंय. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती सुरेश जोशी सुपरस्टार या संघाच्या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी सुमित नाईक याला आपण पाहतोय. एक असा विजय जो जवळजवळ पराभवच वाटत होता. अशा सामन्याला जिंकत असताना सामवेद संघ यानं या साम्यवादी ब्राह्मण प्रीमियर लीग मध्ये SBPL मध्ये आपली छाप सोडत असताना तो 32 धावांचा यशस्वी बचाव दाखवलाय. खूप चांगली खेळी संपूर्ण बॉलिंग युनिटने केली, क्षेत्ररक्षकाने केली आणि त्यानंतर पराभवाच्या छायामध्ये संजीवनी सिनियर या संघाला पाठवलं आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. हार्दिकने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि फिल्डिंग स्वीकारत असताना तो निर्णय किती योग्य हा दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु
सुरेश जोशी सुपरस्टार हा संघ तितका सोपा राहणार नाही. या चेंडू जाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिडकेत मध्ये टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. हर्षल याला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू. आमचे जयेश भाऊ थोडेसे नाराज असतील या विकेट नंतर, कारण ज्या पद्धतीने दुसरी विकेट आली आहे. चला नवीन फलंदाज लवकर, इतका वेळ नका घेऊ प्लीज. आपण तयार राहा. विकेट आली आहे. 2 विकेट्स आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यानंतर बघा भुराज दिसला आणि भुराजसाठी पारितोषिक आत्ता झालंय मॅच चालू व्हायच्या अगोदर. धावपलकरती धावा 11 आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. काय विचार असेल मनामध्ये सुरेश जोशी सुपरस्टार, काय विचार करत असणार आहे? किती धावांपर्यंत जावं, किती धावांपर्यंत गेल्यानंतर एक समाधानकारक धावपलक त्याला मानलं जाईल. समोरच्या संघाची बॉलिंग लाईन खूप चांगली आहे आणि त्याने मगाशी 32 धावांचा बचाव केलाय आणि ही सरप्राईज करणारी गोष्ट होती. आमच्या बाजूला विवेक नाईक. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अजून एक विकेट. भारतामध्ये, भारत देशात, महाराष्ट्र राज्यात, पालघर जिल्ह्यात, नालासोपारा नगरीत, वसई तालुक्यात, कोरोटी गावात भारतामध्ये असताना घेतला ऑस्ट्रेलियन पद्धतीचा हा झेल. फलंदाज बाद. थँक्यू. प्रशांत नाईक साहेब यांच्याकडून बक्षीस लगवण्यात आलंय लगातार 3 विकेटसाठी, म्हणजेच ऑन हॅट्रिक सुमित आहे आणि सुमितने जर का हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आलेलं आहे. आणि हळूहळू आता सामन्याचे सर्व तारे सितारे इकडे येताना दिसतात. यानंतरच्या ग्रुपमध्ये जे खेळताना दिसतील. ऋतिक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मन बनवलं होतं. प्री प्लॅन स्ट्रोक होता. मला ऑन साईडलाच खेळायचं, मला स्क्वेअर लेगलाच खेळायचं आहे असं मन बनवलं होतं. जर का मन नसतं बनवलं तर कदाचित हा चेंडू इकडे आला असता. आणि सुमितने ज्या पद्धतीने क्रिकेट केला, आमच्या साथीनं द लिजन प्लेयर, 38 वर्ष केलेली क्रिकेटची सेवा, त्यानंतर गेल्या वर्षी घेतली निवृत्ती आणि त्यानंतर आज आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित होत आहेत कुमार बंधू नाईक. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. सुमित तसा चेंडू उंच हवेमध्ये असताना पुन्हा एकदा टिपलाय जाईल. अजून एका विकेटचं बटन. सुमित नाईक. का मला 45,000 पॉइंट्सला घेतलं गेलं, का मी तो एकमेव खेळाडू आहे जो सर्वात महागडा विकला गेलो हे दाखवत असताना सुमित नाईक. अजून एका विकेटचं बटन. 1 मोर विकेट डाऊन. ऋत्विक डिपार्ट. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया आरजे. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. धन्यवाद डीजे. सुमित नाईक हा आयकॉन प्लेयर आणि सगळ्यात महागडा प्लेयर काय आहे. जेव्हा तो सर 45,000ला विकला गेला तेव्हा खूप जणांच्या भुवया उंचावल्या की 45,000 रुपये फक्त एक ओव्हर टाकण्यासाठी का. पण एक ओव्हरमध्ये एखादा आयकॉन प्लेयर किंवा सुमितसारखा गोलंदाजी काय करू शकतो गोलंदाज हे त्यांनी दाखवून दिलेले आहेत. आणि त्याची तसं बॅटिंगसुद्धा तो करणार आहे, सातत्याने आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे.
त्यामुळे त्याला जे 45,000 रुपयामध्ये घेतलेलं आहे ते त्यांनी सार्थ ठरवलेलं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी 11 धावा धावपल करतात आणि विकेट जवळजवळ आतापर्यंत 4 गेलेत. बाहेर कट करणारा चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेला. राऊंड द विकेट येत असताना आणि फलंदाज वाईटची मांग करत राहिले तोपर्यंत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करती धाबा 11-11 4. मला वाटतं सुरेश जोशी टीमचे एक अनुभवी खेळाडू त्या लोकांनी अजून टेंटमध्ये डगआउटमध्ये बसलेले आहेत. 2 ओव्हर शिल्लक आहेत. अजू सारखा बॅट्समन अजून डगआउटमध्ये शिल्लक आहे. अजूनही माझ्या हिशोबाने या विकेट पडली शेवटची त्याच्यानंतर अजूनही बॅटिंगला यायला होतं असं, पण रणनीती त्यांची काहीतरी वेगळी असेल. बघूया आपण अजू नंतर पुढे काय करतो ते. नंतर पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी त्याला आपण म्हणू शकतो. कदाचित उर्वरित 2 चेंडू गोलंदाजावरती मोठे प्रहार काढण्याचा किंवा तिथून 2 ते 3 प्रति षटकागणिक मोठे फटके मारण्याचा काहीसा मानस असावा आणि त्यामुळेच त्यांना मागे ठेवलेलं असावं. नवीन गोलंदाज कौस्तुभच्या हातामध्ये चेंडू डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, बिलकुल फ्लॅट. चेंडूला पाटील अलॉंग ऑफ सीमा रेखा पार. 1 बाउन्स, चौकार. बॅक टू बॉलर असा उत्कृष्ट असा चौकार मंदारने मारलेला आहे. 4 धावात भर पडलेली आहे आणि त्या चौकारानंतर धावफलक वेगानं वाढले. 15 वरती जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कौस्तुभवरती हल्ला बोललाय आणि मागील मॅचमध्ये जर आपण बघितलं तर 32 धावांचा पाठलाग झाला नव्हता आणि याच संघाने करू दिला नव्हता. ऑनसाईडला खेळण्याचा पर्यंत चांगली फिल्डिंग. ओ इथं रन आउटची संधी. पंचांकडे अपील जरूर केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव घेत असताना कदाचित तिथे ओ यहां पर नहीं तो वहां पर सही. नक्की 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 काय घडलंय. इकडे रिव्ह्यू आहे आणि तिकडे क्लिअर आउट आहे. त्यामध्ये आता नक्कीच पंच बघतील. तिसऱ्या पंचानं रेफर करण्यात आलंय. धन्यवाद डीजे. रिव्ह्यू इथे घेतलेला आहे म्हणजे 1 धाव वाचू शकते जर इतर समजा विकेट गेली असेल तर. कुमार बंधू इथे 2 गोष्टी आहेत. जर का नॉन स्ट्राईक एंडला आउट झाले तर एकही धाव नाही आणि स्ट्राईक एंडला आउट झाले तर 1 धाव आहे. म्हणजे कुणाला तरी एकाला मैदानाबाहेर जायचं हे मात्र पक्का आहे. कारण स्ट्राईक एंडला पंचांनी बोट हवेमध्ये दाखवलं होतं. त्या अगोदर पण ॲडव्हान्टेज फिल्डिंग साईडला असा आहे. फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद झालेला आहे त्यामुळे धाव नाही आहे आणि विकेट गेलेली आहे. नॉन स्ट्राईक एंडलाच विकेट गेलेली आहे त्यामुळे रन्स नाही आहे आणि विकेटही गेलेली आहे. अशा प्रकारे उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आणि धावबाद केलेला आहे. 1 रन्स आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे नवीन फलंदाज अजिंक्य म्हात्रे. अरे कुमार बंधू आपण अजूनच्या जोडीला खूप सारं क्रिकेट खेळलेलं आहे. म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा अजूनने खेळलेला आहे. या मैदानाचा त्याला चांगला अनुभव आहे. म्हणजे इथून येणाऱ्या काही चेंडूतला खेळ जर आपण शिल्लक पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 10 चेंडूंमध्ये अजूकडून 3 ते 4 मोठे फटके किंवा कसे फटकेबाजी होईल काय वाटते नक्की. कशा प्रकारे तुम्ही अजूच्या बॅटिंगला बघताय. नक्कीच हा एक घातक फलंदाज आहे आणि 10 चेंडूमध्ये 3 ते 4 षटकार तो मारू शकतो. दरम्यान कौस्तुभ उत्कृष्ट असा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव. गतीमध्ये परिवर्तन होतं. बिलकुल गोल्डन स्पॉटवरती जशा ज्या पद्धतीने चेंडू पेच झाला त्यानंतर मागे जात असताना जितका खाली राहिला किंवा हळू गेलाय त्याला बघता फलंदाजाला किती वेगानं बॅट फिरवावी कुठल्या ठिकाणी चेंडूला मारावं यासाठी तो द्विधा मनस्थितीमध्ये आला आणि त्यामुळे तो चेंडू अनप्लेबल राहिलाय आणि म्हणूनच निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. कौस्तुभ राईट आर्म ओव्हर द विकेट. एक लक्षात घ्या सर, कसं आहे की तुम्ही जेव्हा अजूसारखा प्लेअर नॉन स्ट्राईकला आहे
आणि समोरचा बॅट्समन जो स्ट्राईकला आहे त्याच्या बॅटीला जर समजा बॉल लागत नसेल तर त्यांनी सिंगल काढून नॉन स्ट्राईक एंडला जाऊन अजूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पण आता तुम्ही बघा 10 चेंडू शिल्लक होते पण 2 चेंडू गेलेले आहेत, अजून एक चेंडू आता जाणार आहे. म्हणजे असे 3 चेंडू 10 मधले गेल्यानंतर जो नॉन स्ट्राईकला उभा आहे त्याच्यावर नक्कीच प्रेशर येतं. नाही पण येणार 2 चेंडूमध्ये एक मोठा प्रहार आला तर अज्जूला त्याची साथ सुद्धा मिळणार आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जवळ जवळ तिसरा कॅच दिशांनी पकडलाय आणि फलंदाज रोहित बाद. थँक्यू डीजे. बघा चेंडू उंच हवेमध्ये कशा पद्धतीने गेला होता आणि त्यानंतर झेलखाली क्षेत्ररक्षक येताना कशा पद्धतीने त्याने कॅच घेतला होता. फुल पेस होती बॅट पण इतका कॉन्फिडंट स्ट्रोक नव्हता, तेवढे प्रॉमिस नव्हते त्या फटक्यासाठी आणि त्यामुळे एक साधा आणि सोपा सुंदर झेल दिशांनी टिपला. 15 वरती धावफलक थांबलेले, 6 विकेट्स आतापर्यंत आलेले आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. आणि अगदी योग्य आपण उल्लेख केलात की 10 चेंडू शिल्लक होते, त्यामधले 3 गेले होते, आता तर 4था गेलाय. आणि असं असताना म्हणजे 3 चेंडू गेलेले आहेत, 4था चेंडू अजूनही बाकी आणि तो सुद्धा गेल्याच जमाय कारण स्ट्राईक एंडवरती नव्यानं आलेला फलंदाज श्रेयस आहे आणि श्रेयसचा क्रम सुद्धा मागील 2 मॅचमध्ये बदलताना दिसलाय. आड्यापाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेला आणि आपण तर फक्त 4था चेंडू जायची वाट बघत होती, तर 5वा सुद्धा आता गेलाय. त्याचं कारण आहे श्रेयसने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये पाठवला, स्ट्राईक रोटेट होणार, नवीन ओव्हर येणार, त्यावेळेला पुन्हा स्ट्रेट स्ट्राईक एंडवरती असणार आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना त्यातले किती चेंडू अज्जू खेळतायत किंवा कशा पद्धतीने. आणि गोलंदाज कोण आलाय तो बघा सर. 16/6 मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा दिशांत, ज्यांनी आता चांगले 3 झेल घेतलेले आहेत, अष्टपैलू खेळाचा नमुना त्यांनी पेश केलेला आहे. तो दिशांत आता शेवटचं षटक घेऊन येतोय आणि स्ट्राईकवर आहे तो श्रेयस. अगदी शांत स्वभावाचा खेळाडू दिशांत, इकडे ना तिकडे ना कोणते ओव्हर एक्सप्रेशन त्या चेहऱ्यावरती दिसतात किंवा अजून काही ओव्हर सेलिब्रेशन करताना दिसतो. त्याचं एक अजून सांगतोय, त्याचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे, त्याला सोडून तो इकडे खेळायला आलेला आहे आणि हा प्लेअर अंबानी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, तिकडे चांगल्यापैकी मदत सगळ्यांना करतोय दिशांत. उत्कृष्ट असा चेंडू ओव्हर पिच होता आणि भिरकावून दिला. 6 धावा. थँक्यू. बिलकुल योग्य विश्लेषण आपण केलं. ओव्हरपिच डिलिव्हरी आणि अशा क्षणाला ओव्हरपिच डिलिव्हरी टाकणं म्हणजे तुम्ही स्लॉगरमध्ये अशा प्रकारचे चेंडू नाही टाकू शकत. ओव्हरप्लीज चेंडू, फुलटॉस चेंडू, अशा चेंडूंना तुम्हाला 6 धावा, चौकार अशाच गोष्टी दिसणार आहेत. पुढील चेंडू त्याला कट काढण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून खेळायचं होतं आणि चेंडू मागे निघून गेला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट होईल. पण काही प्रमाणात या षटकारांना दबाव थोडासा रिलीज झालेला असणार आहे आणि असं असताना येणाऱ्या 4 चेंडूवरती काहीशे 2-3 मोठे फटके मारण्याची ताकद सुद्धा दुसऱ्या एंडला अजूला मिळालेली असेल. आणि स्ट्राईकवर अजू स्वतः आहे. 4 चेंडू आहेत बाकी, बघूया अजू किती धावा काढतोय आपल्या संघासाठी. दरम्यान दिशांत उत्कृष्ट अशा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढला. 1 धाव, धावसंख्येत 1 नि वाढ. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू अजूला काही तो नीटसा जमला नाही, त्यांनी खेळून काढला ऑफ साईडला, डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धाव, धावांनी धावसंख्येत वाढ झालेली आहे. या 2 चेंडू नंतर हॉटेलर्स आणि शिवशक्तीच्या दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा. आपल्याला नाणेफेक करायची आहे, वेळ घालवू नका. 24 धावा धावपल करतात, 6 षटकं संपल्यात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हार्दिक चेंडू खाली, काय कॅच होईल का नाही. हार्दिकला बघतच राहावं लागतं त्या चेंडूकडे. चेंडू सरळ करतोय सीमारेषेची सफर. 6 धावा, षटकार आणि या षटकाराने धावपलक बूम होत आहे. 30 वरती जाऊन पोहोचलंय आणि कुमार बंधू ज्या वेळेला 30 पलीकडे धावपलक येताना त्यावेळेला ती खूण अशी खुणावते. म्हणजे एक अशी एक खूण आहे तिथे, म्हणजे 32 धावांचा बचाव झालाय, 35 धावांचा बचाव झालाय, म्हणजे तिथे टाय मॅच बघायला मिळाली होती. या साऱ्या बाबी आहेत आणि त्यामुळे आता कुठे ना कुठेतरी ते समाधानकारक धावपलक येताना दिसते असं वाटायला लागलंय सुरेश जोशी संघाला. नक्कीच 32-35 स्कोर हा फायटिंग स्कोर असतो कधीही. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस होता, बघूया. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, 2 धावा काही रोखू शकले नाहीत. 32 धावसंख्या झालेली आहे. अशा प्रकारे अजूनही
एक चेंडू बाकी आहे, धावसंख्या झालेली आहे 32. या चेंडूवर षटकार चौकार काही होऊ शकतं. 32 आहेत म्हटल्यानंतर इथून हॅलो लेग स्टंपच्या बाहेर जाणार हा चेंडू आणि वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. बघा ज्या वेळेला 32 झाल्या किंवा 30 झाल्या ते जे मोठे फटके आले त्यानंतर आता या धावा कुठे ना कुठेतरी याचा हिशेब द्यावा लागेल असं वाटायला लागलंय. कारण मागील अशा काही मॅचेस त्याच्यासाठी उदाहरण आहेत. इथून 35च्या पुढे जाणं एक समाधानकारक स्थिती असेल. कारण बॉलिंगचा जो काही ताफा ऑन साईडला लॉफ्ट केलं, फेकून दिलं, चेंडू सरळ गेलाय लॉंगाच्या डोक्यावरून सी मारे का पार. SBPL षटकार 6 धावा आणि 6 धावांची धावफलक जाऊन पोहोचलं 39. थँक्यू डीजे भाई डीजे 39 धावा धावफलक करते आणि 40चं लक्ष ठेवलं गेलंय ते द सामवेद या संघासमोर. म्हणजे जिथे कुठे मागील 3 षटक म्हणजे जे शेवटच्या षटकाच्या अगोदर षटक जर बघाल तर कुठेही वाटत नव्हतं की 25च्या पार जातील किंवा या मॅचमध्ये परत येतील. परंतु 4थं षटक झाल्यानंतर आता असं वाटायला लागलंय की या 40 धावांचा बचाव काही समोर टीम करेल की नाही. आपण जे सांगितलं होतं की शेवटच्या 4 चेंडूमध्ये किंवा 5 चेंडूमध्ये 1 2 3 6 बघायला मिळतील ते मारलेले आहेत. नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुम्हाला किती वेळा कॉल द्यायचा. हॉटेलर्स आणि शिवशक्ती लगेच यायचं आहे. एक ओव्हर तुम्हाला कमी खेळावी लागेल. नंतर जरा शिस्त पाळा प्लीज. चला या दोन्ही कर्णधार सामवेदी हॉटेलियर मंडळ आणि त्यांच्या समोर दोनात करताना दिसतील शिवशक्ती चॅलेंजर्स. छापा असा कॉल आणि काटा आलाय. शिवशक्ती चॅलेंजर्सने टॉस जिंकला. काय निर्णय असेल. आपण प्रथम फलंदाजी करू. सकाळपासून खूप साऱ्या मॅचेस बघितलेल्या आहेत. 35 बघितल्या, 40+ बघितल्या, 60+ बघितल्या आणि सगळ्या मॅचेस किती क्लोज झाल्या बघितलेल्या आहेत. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. प्रथम दर्शनी एक 45 ते 50 धावांचा टार्गेट सेट करण्याचा आमचा मानस आहे. सकाळपासून जर मॅचेस बघितल्या तर जसं परिस्थिती आहे चेस होणं थोडं कठीण आहे. टॉसने निर्णय आमच्या साईडने दिलेला आहे तर आम्ही प्रथम फलंदाजीच करू. 45 ते 50 धावांचं लक्ष त्यांच्यासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. इथं आल्यानंतर हे संपूर्ण माहोल बघून कसं वाटलं. कारण या अगोदर ज्या वेळेला मॅचेस व्हायच्या त्यावेळेला सरळ विकेट असायची. आता आडव्या दिशेने विकेट आहे आणि हा जो काय तामजाम आहे सामेदी ब्राह्मण क्रिकेट क्लबचा त्याच्याबद्दल काय सांगाल. कसं वर्णन कराल या स्पर्धेचं. आजपर्यंत आपण जे सामाजिक मॅचेस बघितल्या त्यामध्ये फर्स्ट टाईम असं आयोजन करण्यात आलेलं आहे IPL प्रमाणे. जे प्लेयर्स आपले अपोजिट असायचे ते आज आपल्या टीममेट्स आहेत. त्यामुळे सगळ्यांना जोडीला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू जोडीला असतील. सगळ्यांना घेऊन खेळण्यामध्ये जास्त मजा येईल. SBPL जी टीम आहे त्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचे मॅचेस आम्हाला खेळण्यासाठी चान्स दिला. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कल तुमच्या बाजूने चुकला असता तर काय निर्णय असता. आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारली असती. सामने पाहता की चेसिंग जरा कठीण आहे त्यामुळे प्रथम फलंदाजी हे आमचाही होता डिसिजन होता. पण आता टॉस ते जिंकलेला आहे तर सध्या प्रथम बॉलिंग करायला लागेल. किती धावांपर्यंत त्यांना रोखणार. 40 ते 45 पर्यंत टार्गेट असेल की चेस करू शकतो. या हिशोबाने नवीन टीम आहे की नवीन संकल्पना आहे. ट्राय करूया कसं होते बघूया. कसं वाटलं इथं आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन बघून. फारच छान आहे आयोजन. काहीतरी नवीन संकल्पना आहे सामवेदी ब्राह्मण संघाची. काही ठराविक मेंबर आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली यासाठी आणि त्यांचे हार्दिक आभार या टुर्नामेंट सक्सेस केल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. शिवशक्ती चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकल्याने बॅटिंग काढण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असणारी जी बी ग्रुपमधील पहिली मॅच असेल आणि त्या
मॅचमध्ये खेळत असताना या दोन्ही संघाचा खेळ सुद्धा पाहण्यासारखा असणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना जिथे एक समाधानकारक टोटल लगावण्यात आली आहे. धावपलकावरती सुरेश जोशी सुपरस्टार या संघाच्या माध्यमातून आणि द सामवेद संघ या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतो किंवा बचाव कसा होतोय या साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सामवेद ब्राह्मण प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं DBNच्या साथीनं. धन्यवाद. शिवसेनेचे सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. हरिश्चंद्रजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत SBPL 2025 पर्व 1च्या वतीनं. धन्यवाद भारतजी राऊत आणि कुमारजी यांचा आवाज आपण ऐकत होता. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सामे टीमला बघूया 40 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय. सामेती ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग अर्थात SBPL 2025 क्वालिफाय नंबर 2 चा मॅच आहे. इथे क्वालिफाय व्हायचा एक संघ तो क्वालिफाय झालाय RR रेंजरचा संघ आणि त्याच्या जोडीनं त्याच्या संगतीनं क्वालिफाय होणारा दुसरा संघ कोण ठरणार. पंच संघ जरा उशीर जास्त झालाय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. सुमित हार्दिक आणि सुमित आणि हार्दिकच्या षटकारासाठी कॅश प्राइज आलंय सिक्सरसाठी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंदार. मॅचला मजा येणार आहे आणि नुसती मजा नाही येणार आहे, मजाला उलट केलं का जाम होतं, जाम मजा येणार आहे. कारण क्वालिफायचा मॅच आहे. जसं चर्चा झाली होती मागे शेवटच्या षटकामध्ये धावा जरूर आल्यात त्याचा भरपाई खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती चेंडू सादळलाय, बॅटला थोडासा स्पर्श होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सुमित नाईकच्या लगातार 2 षटकारांना 5,000 रुपयाचं बक्षीस राजस यांच्याकडून. नाही मी म्हटलं होतं भरत की जसं ही स्पर्धा पुढे जाईल ना याचा सेन्सेक्स वाढला जाईल. 500 वरनं 1000, 1000 वरनं 2000 आणि 2000 वरनं आता गाडी 5000 वरती गाडी जाऊन पोचलेली आहे. मॅचला मजा येणार आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आणि 40 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी सुमित आणि हार्दिक. स्ट्रायकर एंडला आता हार्दिक. अपील झाले पंचाचा बोर्डवर. जिंदगी में भी कुछ गलत काम करोगे तो उंगली खड़ी होती है. पंचांची वोट वरती गेले. पहिला विकेट, पहिला गडी बाद. समृद्धी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL ला मजा आली आणि या मजा येत असताना आपण बघतो विकेट देखील आलाय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जसं पहिल्या इनिंगला ज्यावेळेला समोरच्या चालू होतं नक्कीच बरं आपण तुम्ही चांगला उल्लेख केला होता. शेवटच्या शनीच्या धावा आल्यात. तन्मय विकेट किपरवरती आणि चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत दिशान मात्रे. त्या खेळाडूविषयी चर्चा देखील केली होती आणि बघूया तो महत्वाचा खेळाडू आता मैदानावरती आला. दुसऱ्या बाजूला मंदार क्रॉस बॅटर पटका चेंडू चालला जोपर्यंत बाय डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता माहिती आहे दोन्ही टीमला माहिती आहे इथे चुका नाही करायच्या. या गलती की गुंजाइश नहीं होनी चाहिए. डीजे वाले भाई ने बजाया तो ठीक है लेकिन आप गलती से मिस्टेक वाला गाना मत बजाइए. अशा सामन्यामध्ये चुका होणं, मिस्टेक होणं या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. ज्याच्या चुका जास्त होतील तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार. फुलटॉस बॉल पायावरचा चेंडू होता. फ्लिक केला चेंडूचा पाडो समोरच्या दिशेनं आपण बघितलं लोअर फुलटॉस चेंडू होता. बॉटम हँडचा वापर जरूर झाला होता. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज बघतोय आपण. ते शेवटचं षटक आलं होतं 23 धावांचं. तिथून आलेला आत्मविश्वास, त्या 23 धावांनी दिलेला कॉन्फिडन्स सध्या सुपरस्टार अर्थात सुरेश जोशी सुपरस्टारच्या संघामध्ये दिसतोय.
फुलटॉस चेंडू जागा बनवली जबरदस्त हिट. दॅट्स बिग हिट. चेंडू गेला वाईडिश लॉंगॉमच्या डोक्यावर. षटकार. म्हणजे बाहेर सुद्धा फिल्डर उभे आहेत. वेल कॅच. खूप चांगला झेल इथं टिपला गेलाय. भरपूर जण म्हणजे काय प्रत्येकाचा इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण या मैदानावरती आलाय. कोणी खेळण्यासाठी, कोण पाहण्यासाठी आणि कोण या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या सामयिक ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये इथे जायला आलाय. फुलटॉस बॉल होता, थोडस बॉडीला रोल केला आणि त्यानंतर पाठवलं चेंडूला वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर. षटकार. 40 धावांचा पाठलाग आहे. आता पुन्हा एकदा त्याच दिशेनं. वा 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 काय बॅटिंग चाललंय. जबरदस्त बॅटिंग. जागा बनवली आणि दिशान मात्रेला पाठवलं त्या चेंडूला सीमारेषा पार. षटकार. त्यानंतर आलेला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 13 धावा धापलकावरती. 18 चेंडू 27 समीकरण आहे. मागचे 2 सामने बरजीब 18-26 चे होते. आता 18-27 आहे. पण ही 27 आहे ना, ही सतावणारी आहे. ही सतावणारी धावसंख्या दोन्ही टीम साठी. फक्त जास्त वेळ घेऊ नका. इतकंच तुम्हाला. 18 बॉल 27 समीकरण. बघा 18-27 आणि जसं मागच्या मॅचचा तुम्ही उल्लेख केलात ना की लो स्कोरिंग झाल्यात. 32 पण वाचवल्या गेल्यात. 35 ची मॅच टाय झाली. पण हे मागील 2 फटके जर बघितले ना तर तिथून कुठे ना कुठे तर नशिबाची साथ ही बॅटिंग करणाऱ्या टीमच्या म्हणजे 10 आंबेच्या बाजूने आहे असं काहीसं वाटायला लागलं. बघा शेवटी बॅटला कधी बॉल कनेक्ट झालाय. ज्या वेळेला तो फटका सिलेक्ट करत असताना विचार केला होता की कव्हरच्या डोक्यावरून जावा किंवा कव्हर पॉईंटमध्ये चेंडू जाईल. पण तो चेंडू शेवटी कनेक्ट होत असताना त्यानं ती लांबी गाठली आणि बाउंड्रीला पार गेला. म्हणजेच काय तर 10 आंबेच्या बाजूने थोडंसं नशीब झुकत आहे. 2 मोठ्या फटक्याने मॅच थोडीशी बदलली आहे. 18-27 इक्वेशन तितकंसं अवघड नाही आहे. चला तुम्ही विश्लेषण केलंय. थोडंसं नशिबाची साथ मिळणं गरजेचं कारण मेहनतीचा भाग असतो 99%. पण एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की 1% नाही होईना. कारण ज्यावेळेला तो फटका खेळला होता ना कव्हरच्या डोक्यावरनं एका वेळेला वाटलं चेंडू थांबलाय की काय, थांबतोय की काय असं वाटलं होतं. आणि त्यानंतर चेंडू गेला. 18 चेंडू 27. आता गोलंदाजीसाठी रेडी होतोय. थोडीशी जागा बनवली. चेंडूला केला बॅकफूट पंच केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक काय फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. आणि गोलंदाजीसाठी असा गोलंदाज आलाय त्याने पहिल्या सामन्यामध्ये 2 धावांचं षटक हाताळलं, 1 धावांचं षटक हाताळलं. मागे जर पाहिलं तर 3 धावांचं षटक हाताळलं. आणि तोच गोलंदाज तन्मय. 18-27 समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. बॅकफुटला गेला. जागा बनवली आणि जागा बनवत असताना चेंडूला खेळला होता 2 धावांसाठी. एका बाजूला दिशान दुसऱ्या बाजूला सुमित आहे. तन्मयशी काहीशी चर्चा आजूची देखील होत आहे की कोणत्या टप्प्यावरती कोणत्या लाईन अँड लेंथ तुम्हाला गोलंदाजी करायची आहेत. आडव्या बॅटनं खेळला गेलाय. चेंडू वरती फटका खेळला गेलाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि मैदान जसं पाहुणा चारू बाजूला हिरवगार आहे त्याच्यामुळे तितकी उष्णता जाणवत नाही. पण सूर्य डोक्यावरती आहे. बरोबर डोक्यावरती उजव्या बाजूला गेलाय आणि तोही तिथे तळपतोय. मैदानावरती 2 खेळाडू मैदानावरती खेळतात. तेही तळपण्याचा प्रयत्न करतात पण तितकं सहज नाहीये. सोपं नाहीये तळपणं. सूर्यासारखं तेज देणं तितकं सोपं नाहीये. फ्लॅटेड डिलेवरती बीट केला गेला होता. यष्टी 1 देखील बीट झाला. डिक्लेअर 2च्या दिशेनं चेंडू गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1-1 धावाने धावफलक पुढे चाललाय. जाऊन पोचलाय तो आता. 17, 17, 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणून म्हटलं ना सूर्यासारखं तळपणं इतकं सोपं नसतं. अगर सूरज की तरह चमकना है ना तो उसके जैसा पहले जलना होगा. इफ यू लाइक शाइन लाइक अ सन फर्स्ट बर्न इट. पहले उसकी तरह जलना होगा. 23 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल. फुल टॉल वसूल केलाय. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू गेला लॉंगॉन सीमारेषा पार. SBPL षटकार. बिल्कुल भरत जी ऐसे गलती का मतलब मिस्टेक होता है. मिस्टेक का मतलब गलती होता है. गलती से मिस्टेक कैसे होती है ऐसे होती है. आता जसं झालंय ना गलती से मिस्टेक तशी आता गलती से मिस्टेक. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला पाठवला. 23 धावा. पहिल्या 17 झालेल्या 23 पाहिजे. आता 23 झाले 17 पाहिजे. ब्लाइंड स्ट्रोक केला होता. बॉलवरती नजर नव्हती. चेंडूवरती नजर नव्हती. आता धावा धापलकावरती 23. मागचा षटकार येण्या अगोदर 17 धावा होत्या. 23 करायच्या होत्या
आणि षटकाराला 23 झाल्या, 17 करायच्यात. हा खेळ उलटा पुलटावाला आहे, उलटा पुलटा, या साईडनं त्या साईडनं मॅच चाललाय. लेग स्टंपच्या बाहेर आता दबाव जाणवतोय, तन्मयवरती देखील दबाव जाणवतोय. सुमितनं पाहिलं थोडस लेग स्टंपच्या जास्त बाहेर आहे, सोडून दिलं चेंडूला. धावा दाबलकावरती येते 24, 16 धावा जुनी करायचे आहेत. रंगलेला मॅच, रंगलेला मॅच, रंगलेला मॅच आहे. फ्लाइट डिलिव्हरी, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा होता, टॉस्टअप डिलिव्हरी होती, फ्लाइट दिली, टर्न झाला, चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा दाबलकावरती 25 25 धावा दाबलकावरती आहेत. 15 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 15 धावा. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया SBPL सामेती ब्राह्मण प्रीमियर लीग. पुन्हा एकदा येऊया 12 बॉल 15. थँक्यू डीजे. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कोण येणार त्याच्यावरती चर्चा चालली, पण जास्त चर्चा करू नका. चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. 12 चेंडू 15 धावा, 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मागचे 2-3 मॅच असे झालेत, 12-20चा मॅच झालाय, 12-16 का मागचा मॅच 12-19चा होता. आता 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहित, ज्या रोहितनं प्रत्येक वेळेला पहिले षटक हाताळलंय त्या रोहितला आता तिसऱ्या षटकासाठी आणलंय. काय जी स्ट्रॅटेजी बदलली आहे त्याचा किती परिणाम, त्याचा किती प्रभाव आणि त्याचा किती इम्पॅक्ट या मॅच वरती पडलाय ते बघूया. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. भरपूर चलबिचल चालले, भरपूर चलबिचल चालले, पण वेळ जास्त जातोय. वेळ 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 वेळेचं महत्व जाणा. हा खेळाडू वेळेचं महत्व जाणा. जर तुम्ही वेळेला महत्व दिलं नाहीये तर पुढे जाऊन वेळ पण तुम्हाला महत्व देणार नाही. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू आला, डॉट बॉल आलाय. ज्या रोहितनं मागच्या 2 सामन्यामध्ये पहिलं ओव्हर हाताळलं होतं त्याला तिसऱ्या षटकासाठी आणलाय. बघूया थोडासा केलेला बदल, केलेला बदलाव किती प्रभाव टाकतोय या मॅच मध्ये. प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, प्रभाव टाकलाय, झेल सुटलाय. अशा वेळेला झेल सुटणं म्हणजे नाही, गरबी में आटा गिला भी होता है कभी कभी. आता खेळ जसं संपतो, पकडो कॅच जितो मॅच, तसंही असतं. पण झेल सुटलाय हे टेन्शन आहे, हा दबाव आहे, हा दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे. पायावरचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी रोहितनं, चांगली गोलंदाजी हाताळलेत. या षटकाचा खेळ पाहिला तर 3 चेंडू चांगले हाताळलेत आतापर्यंत. 3 चेंडूवरती फक्त 2 धावा. लेग बाईचा इशारा पंचाकडनं होतोय. या 2 एक धावाने धावफलक पुढे झाला. 27 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक मॅच ज्या पद्धतीने रंगतोय, आज IPL चे सामने देखील आपण जर पाहतो तर कधी कधी एकतर्फी होतात, पण प्रत्येक मॅच सामने प्रमाणे प्रीमियर लीग ला पडला, उसळला पाहत राहिले, बिलकुल देखते रेगे. 2 चेंडू तिथे राईज झाला, चेंडू राईज झाला, बॅट्समन साठी सरप्राईज झालाय. सरप्राईज वाला मॅच. 8-13 वरनं गाडी आता 7-13. पण दी सामने तुम्हाला सांगतोय समीकरण 7-13 नहीं है, ये 7-13 वाला खेल नहीं है, 13-7 वाला खेल है. 13-7 देने वाला खेल है, 7-13 चा खेळ आहे. 13-7 चाहिए, 13-7 है तो मुझे क्या कमी है, ते गाणं आहे फेमस. तसं आहे, 7 द्यायचं आहे. पण काय गोलंदाजी ही रोहितनं सुंदर सुंदर गोलंदाजी. फक्त 2 धावा, 5 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात.
आणि हा पाहिजे हा विकेट. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. जयभाई देखील थोडेसे खुश झालेत पण अजून टेन्शन आहे चेहऱ्यावरती. चेहऱ्याच आहे कारण मॅच संपला नाहीये. 6 चेंडूचा खेळ आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 13. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग SPPL 2025. लगाएंगे जान लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे पानी जला देंगे दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम. थँक्यू. गाणं वाजलं दुनिया हिला देंगे पण असं वाटतं की पायाखालची जमीन थोडीशी सरकलेली आहे. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं फक्त 2 धावा फक्त 2 धावा खर्च केला हितेशनं आणि हा सामना आता येऊन ठेपलाय तो 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 झाल्या होत्या. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा झाल्या होत्या आणि तुम्हाला आता 13 करायचे आहेत. 6 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. निशांत बाद झालेत. निशांत आलेत पण स्ट्रायकर एंडला सुमित आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. क्षेत्राची रचना बदलली. ऑन साईडला पाहिलं तर बरोबर 5 क्षेत्ररक्षक आहेत. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ. एक डीप मिड विकेट. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर मिड ऑन लॉंग ऑफ. मिड ऑफ थोडासा वाईडिश आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये कव्हर पॉईंट. 6 चेंडू 13 धावा. वाईट बॉल आणि आता समीकरण आले. हॉटेल अँड ग्रुप आपल्याला विनंती आपण बरोबर मुख्य मंचाच्या दिशेने या फोटो सेशन साठी आता समीकरणाला काही काही चर्चा चालू केली आहे कारण या परिसरामध्ये फुलबाग आहेत. अर्धा डझन चेंडू आहेत आणि 1 डझन धावा करायचे आहेत. डझनाचा भाव आहे त्याच्यामुळे अर्धा डझन चेंडू आहेत आणि 1 डझन धावा करायचे आहेत. 6 चेंडू 12 धावा आणि कोणी सांगतं बाबा डबल धावा करायचे आहेत. अशा मार्केटमध्ये पैसा डबल करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत पण त्या फसवतात. तिथे जाऊ नका कारण आता आपण कॉल लावला तरी आपल्याला तेच सांगतात सायबर क्राईम पासून थोडंसं सावध राहा. अकोटाप्याचा चेंडू आहे. चेंडू सीमा रेषे हो काहीतरी घडलंय तिथे बघूया. झेड तर टिपला गेलाय पण पंच इशारा करतीलच. पंच इशारा करतील. पंच सांगतात का एकदा पाहूया काय घडलं कारण बॉन्ड लाईनचे एकदम क्लोज झाले. एकदम क्लोज आहे. एकदम जवळ आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. आता ही कहाणी अशी आली ना की सुपरस्टार साठी काहीतरी चांगलं घडलंय की बिघडलंय. हॉटेल 11 हॉटेल ग्रुप आपण फोटो सेशन साठी या. हॉटेल फोटो सेशन करायचं टीमचं फोटो सेशन बाकी आहे तुमचं. बघूया काय घडलंय. तो पाय ज्या वेळेला तो आहे ते बॉन्ड लाईनच्या किती जवळ आहे किती लांब आहे. जवळ आहे. पंच पाहतात ती बॉन्ड लाईन बरोबर आहे. ती बाउंड्री लाईन आहे ना ती गाईडलाईन आहे. ती गाईडलाईन आहे. ती क्रॉस झाले नाही झाले पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. थोडासा क्लोज आहे त्याकरता पुन्हा पाहण्याचा प्रयत्न. डीबीएनचा कॅमेऱ्यांना सर्व काही दृश्य टिपल्यात. ज्यावेळेला उंच उडी मारल्यात. जेल टिपलाय त्यानंतर तो खाली आलाय. पाय त्या बॉन्ड लाईनच्या किती जवळ किती लांब पंच पाहतायत. जवळ लांब आहे. पंचांनी पाहिलंय डिसिजन देणार आहे आणि पंचांनी सांगितलं इट्स ओके इट्स आउट. OUT आउट. थोडंसं उत्सुकता होती थोडीशी ताणलं गेलं होतं. मजा पा आता मागच्या गाण्याचा काय अर्थ समजला असेल का माहिती नाही पण मॅचचा अर्थ तुम्ही समजून घ्या कारण आता मॅच ऑन ठेवा. सुपरस्टार
नाही तर आजचा एक मॅच मात्र एक तर कमी षटकांचा खेळवला जाईल किंवा एक तर बाकी राहील, इतका वेळ झालाय. चला लवकर 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 नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. बॅट्समन 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 नेम हितेश जितेश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कडे लागला. डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण धावफलक हळूहळू पुढे चाललाय. हॅलो हॅलो हॉटेलियर संघांना मी विनंती करतो की त्यांनी फोटो सेशनसाठी यायचं आहे. मॅच ऑलरेडी लेट झालेले आहे. 3-3 ओव्हरच्या मॅच आम्हाला खेळायला होती. किती वेळा आम्ही कॉल करणार तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या. जुना जुना बॉल द्या. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी आहे. पडला आउट स्विंगर जितेश आहेत. ऋतिक 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 गडाल्याची टिक टिक वाजते. आता सेलिब्रेशन चालू झाले. सुपरस्टारच्या सुरेश जोशी सुपरस्टारच्या डगावरमध्ये सेलिब्रेशन चालू झाले. पण असं सेलिब्रेशन चालू झालं होतं याच्या अगोदरचा मॅच तो 4-16-17चा होता. आता 4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ आहे. 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा बॅटला लागला. पाठीमागे निघून गेलाय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. एलिमिनेटरचा मॅच आणि आता कोणतरी एक बाहेर जाणार कोणतरी आत येणार. डीजे वाले भाई के लिए गाना सेट किया है. झिंगाट आता फरमाईश आहे सुपरस्टारची. पण आता झिंगाट गाणं कोणासाठी वाजणार. सुपरस्टार साठी का 20 सामवेद साठी. गाना तो बजेगा लेकिन गाना किसके लिए बजेगा. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 10 धावा 10 का दम कम. कोणासाठी गाणं वाजणार आहे. डीजे वाले भाईने गाणं सेट किया है. पण गाणं कोणासाठी वाजणार आहे. एकदा गाणं वाजणार आणि पुन्हा एकदा येणार. डीजे वाले गाणं सेट केलं होतं. डाना सेट केला होता. आता गाण्याचे बोल पण महत्वाचे आहे. उरात होते धडधड लाली गालावर आले. पण गालावर लाली नाही आली. उलटा कपालावरच्या आठ्या कडक झाल्यात. आता कपालावरच्या आठ्या कडक झाल्यात थोड्याशा जे आपण बघतोय. आता गालावर लाली नाही आली. आता गाल थोडेसे आत गेल्यात. या चेंडूवरती SBPL सावेदी ब्राह्मण प्रीमियर लीगचा रंगलेला मॅच आहे. चारों तरफ शोर है. आखिरी गेंद पे अब चाहिए 4 है. 4 पाहिजे पण 3 झाले तर सुपर ओव्हर. शेवटचा बॉल. वार प्रतिवार शेवटच्या चेंडूवरती पाहिजे 4. शेवटच्या चेंडूवरती षटकार. गाणं सेट झाला होता. गाणं वाजवलंय 20 सामने. झोपू फटका खेळलाय. चाबूक फटका खेळलाय. याच करता मी म्हटलं होतं ना सुपरस्टार तुम्ही गाणं सेट केलंय पण गाणं वाजवले कोणी. 20 सामवेत. एकदा जोरदार टाळ्या. गाणं येणार. सेलिब्रेशन केले का गाणं नाही का. गाणं घेऊया.
थँक्यू डीजे. चला चला लगेच मैदानात चला. हॉटेलियर मंडळ फिल्डिंग लावून घ्या. आजूबाई चला चला लवकर. अंपायर्स आपण सुद्धा मैदानात लगेच दाखल व्हायचंय.